श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आई म्हणजे बालकांची पहिली शाळा असते. समर्थ म्हणाले. आता जर पाहायला गेलो, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. प्रत्यक्षात मुलांच्या आयुष्यातील पहिली शिकवण ही आई वडिलांकडूनच पाहायला मिळत असते. जेव्हा आपण लहान असायचो, लहानपणी बघा, जे काही आपण शिकत होतो, बोलत होतो, चालत होतो, वागत होतो, चांगलं काय वाईट काय हे सुद्धा ओळखायला बघा आपले आई वडीलच सांगायचे. हे सर्व आईकडूनच शिकायला मिळायचं. त्यामुळे आई ही मुलाची पहिली गुरु आणि शाळा असते. कारण बघा, आई वडील प्रत्यक्षात आपल्याला उत्तम प्रकारे चांगली शिकवण देत असतात, चांगल्या प्रकारे संस्कार देत असतात. जीवनातील योग्य मूल्य, प्रामाणिकपणा असेल, आदर असेल, प्रेम कसं करायचं हे सुद्धा शिकवत असते. कोणाशी चांगल्या प्रकारे बोलायचं, बघा ज्याप्रमाणे चांगले संस्कार आहे, चांगली शिकवण आहे, त्याचप्रमाणे मुलाच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीत मोठा वाटा असतो. आपल्या आईला वाटतं माझ्या मुलाने चांगल्या प्रकारे शिकावं, मोठं व्हावं आणि त्याचप्रमाणे उत्तम प्रकारे कार्य करावं. कारण आईच्या शिकवणीवरच मुलाचं भविष्य उभं राहत असतं. कारण आई वडील म्हणजे एक प्रकारे आपला पाया आहे. पाया मजबूत असेल तर बघा कितीही उंच इमारत असली तरी कोसळणार नाही. म्हणून आईचं स्थान खूप उंच आणि अनमोल आहे. आपण कितीही बघा प्रत्यक्षात कुठलंही कार्य करा, कुठल्याही कार्यामध्ये आपलं नाव कमवा, शेवटी आई वडिलांचं नाव घ्यावंच लागतं. कारण कोणी विचारलं तरी आपलं नाव कोणी विचारत नाहीये. बघा प्रत्यक्षात आपण एखाद्या गावाठिकाणी गेलो, गावाठिकाणी जात असताना सुद्धा आपण कितीतरी दिवसांनी जातो, तेव्हा आपल्याला आपलं नावही नाही विचारत. कोणाला तरी विचारताना किंवा आपल्याला स्वतःहून स्वतः विचारताना प्रत्यक्षात असं विचारतात, काय रे तू कोणाचा मुलगा किंवा तू कोणाची मुलगी, असं विचारतात. मग आपल्याला आपल्या आई वडिलांची प्रथमतः ओळख करून द्यावी लागते, बरोबर ना? म्हणजे विचार जर केला तर आई वडिलांचं स्थान किती उंच आहे, किती अनमोल आहे. प्रत्यक्षात जर पाहायला गेला तर समर्थाने एक सुंदर भाग सुद्धा आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. एक गाव होतं. त्या गावामध्ये एक छोटंसं घर होतं आणि त्या घरामध्ये 2 मुलं राहत होती. एकाचं नाव होतं राम, दुसऱ्याचं नाव होतं श्याम. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. परंतु ती मुलं बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तेव्हा रामची आई त्याला नेहमी चांगल्या सवयी शिकवायची, प्रामाणिकपणा आणि आदर मेहनत कशी करायची हे सुद्धा शिकवायची. आणि त्याचप्रमाणे श्याम सुद्धा ऐकायचा. परंतु त्याच्या बाजूला असणारं जे घर होतं, मनोहर नावाचा मुलगा, त्याची आई मात्र त्याच्या चुकीकडे दुर्लक्ष करायची. एकदा राम, श्याम आणि मनोहर तिघांनाही शाळेत पैशाचं पाकिट सापडलं. राम श्यामने लगेच ते शिक्षकांना दिलं. बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलं, परंतु मनोहरने ते स्वतःकडे ठेवलं.
रामश्यामने काय विचार केला की आपण ते शिक्षकांना देऊ, परंतु मनोहरने विचार केला नाही, हे मी स्वतःकडेच ठेवणार. परंतु रामने बघा, राम आणि श्यामने मिळून त्या शिक्षकाकडे द्यायचं ठरवलं आणि दिलं सुद्धा. त्यावेळी रामाचे आणि श्यामाचे कौतुक झाले, परंतु मनोहरला त्याची शिक्षा झाली. तेव्हा मनोहरला समजलं की खरंच आईने योग्य शिकवण दिली होती, परंतु मी माझ्या चुकीमुळे बघा प्रत्यक्षपणे दोषी ठरलो. आईने चांगले संस्कार दिले होते, आईने चांगली शिकवण दिली होती, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ही चूक माझ्या हातूनच का घडली. समर्थ म्हणाले, आई मुलाच्या आयुष्यातली पहिली शिक्षक असल्यामुळे ती त्याच्या मनावर खोल प्रभाव टाकत असते. तिच्या त्या शिकवणीतूनच मुलाचे विचार, सवयी आणि प्रत्यक्षात स्वभाव तयार होत असतो. आता तुम्हीच विचार करा, तुमच्या आई वडिलांनी प्रत्यक्षात तुम्हाला काय काय संस्कार दिलेत, काय काय शिकवण दिली, लहानपणापासून आत्तापर्यंत आठवा. आता तुमचं वय असेल 60, 70, 80, तरी तुम्ही विचार करा, आठवण राहते की नाही, ते दिवस आठवतात की नाही. माझ्या आईने, माझ्या वडिलांनी मला उत्तम प्रकारे शिकवण दिली होती, चांगल्या प्रकारे संस्कार दिले होते, परंतु तेच संस्कार, तीच शिकवण आपण आपल्या मुलांना, आपल्या मुलींना देत असतो. जसं बघा बी बियाणं पेरलेलं आहे, त्याप्रमाणे आपण बी बियाणं पेरत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, आईची शिकवण आयुष्यभर उपयोगी पडत असते, कधीच वाया जाणार नाहीये. बरोबर ना. आपण बघा शाळेमध्ये असताना पेन्सिल आणायचो, पडलेली वस्तू, खोडरबर आणायचो, कोणाची तरी पट्टी आणायचो. आई आपल्याला ओरडायची, आपण काय बोलायचं, नाही माझ्या बेंचच्या खाली मला सापडली. पण आई म्हणायची, वडील म्हणायचे, ज्याची कोणाची असेल त्याला देऊन टाक, आणि जरी कोणी बघा प्रत्यक्षात नसेल तर शिक्षकांना देऊन टाक. हे आपल्यावर असलेले संस्कार, ही आपल्यावर असणारी शिकवण. पण प्रत्यक्षात जर विचार केला, आपण काय करायचो बघा, आपण ती वस्तू घेऊन यायचो आणि पुन्हा घेऊन जायचो. म्हणून चांगले संस्कार, चांगली शिकवण आपल्या घरातूनच सुरू होत असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आईचा आदर, वडिलांचा आदर आणि शिकवणींचं पालन करणं आवश्यक आहे. नुसतं बघा प्रत्यक्षपणे शिकवण आणि संस्कार लक्षात घेऊन उपयोगाचं नाहीये, तर त्यांचं तंतोतंत पालन करता आलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आई वडिलांचं महत्त्व ओळखून त्यांच्या शिकवणीप्रमाणे आणि प्रत्यक्ष संस्कार त्याप्रमाणे वागता आलं पाहिजे. पिंडामध्ये पेरणी सत्वगुणाच्या संवर्धनाची केली तर उत्तम प्रकारे बघा ती बीज तयार होतील आणि आपल्याला उत्तम प्रकारे त्याचं फळ सुद्धा प्राप्त होईल. म्हणून प्रत्येक मुलाने, प्रत्येक मुलीने आता या युगामध्ये प्रत्यक्षात विचार केला पाहिजे, कारण कलियुग आहे. आपल्यावर असणारी जे संस्कार आहेत, आपल्यावर असणारी जी शिकवण आहे, त्या संस्कारामध्ये, त्या शिकवणीमध्ये, त्या चौकटीमध्ये आपला देह असला पाहिजे. जर त्या चौकटीच्या बाहेर जर गेलं तर लोक हसणारी आहेत. लोक काय विचार करतील, अरे यांच्या आई वडिलांनी यांना काही संस्कार दिलेले नाहीयेत का? का बोलायची हिंमत झाली? कारण आपला देह चुकलेला आहे. आपला देह तिथे चुकता कामा नये. असं वाईट पाऊल टाकूच नका, असं वाईट कार्य करूच नका, जेणेकरून आपल्यामुळे आपल्या आई वडिलांचं नाव खराब होईल. म्हणून लक्षात ठेवा, आई वडील म्हणजे प्रत्यक्षात आपली बघा, आपण ज्या शाळेत जायचो त्या शाळेत जसं आपल्याला शिकवायचं, बरोबर की नाही, मग हीच ती खरी शाळा आहे. प्रथमतः आपले आई वडील आपली शाळा घेत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. कारण आपल्याला काही दुखापत झाली की आपण आई वडिलांना सांगायचो. आपल्याला झालेल्या जखमा बघा प्रत्यक्षपणे बऱ्या करणारी
सामर्थ्य देणारी आणि उत्तम प्रकारे हिंमत देणारी आपली आईवडील असतात. म्हणून कोणतेही कार्य करत असताना आईवडिलांचे आशीर्वाद का महत्त्वाचे असतात? जेणेकरून आपला मुलगा किंवा आपली मुलगी उत्तम प्रकारे चांगल्या पदावर काम करताना बघा, आईवडिलांना पाहता आलं पाहिजे. त्यांच्या डोळ्यामध्ये बघा दुःखाश्रू येता कामा नये. चांगल्या प्रकारे आनंदाचे अश्रू पाहायला मिळवत, हेच बघा परमेश्वराच्यांनी आपण प्रार्थना ठेवली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.